निर्गम प्रकरण 19. सिनाय पर्वताजवळ इस्रायल लोक येतात. इस्रायल लोकांना मिस्र देशातून निघून 3 महिने झाले. त्याच दिवशी ते सिनायच्या रानात येऊन पोचले. रफिदीम येथून कूच करीत ते सिनायच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले. तेथे पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला. तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्रायांचे काय केले ते व तुम्हाला गरुडांच्या पंखांवर बसवून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल, हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग. मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलाविले आणि परमेश्वराने त्याला आज्ञा पिलेले हे सर्व शब्द त्यांच्या पुढे मांडिले. तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळविले. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा. मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत. 3रा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल. तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आख आणि त्यांना सांग, संभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला शिवू नका. जो कोणी पर्वताला स्पर्श करील त्याला अवश्य जिवे मारावे. त्याला कोणी हात लावू नये. लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे. मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ नाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे. मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला. त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले. त्याने लोकांना सांगितले की 3रा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्री स्पर्श करू नका. 3रा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलाविले. तेव्हा तो वर गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पहावयास परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याजकांनीही आपणास पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यास ताडण करील. मोशे परमेश्वराला म्हणाला, लोक सिनाय पर्वतावर चढू शकत नाहीत, कारण तूच आम्हाला ताकीद दिली व मला सांगितले की पर्वताभोवती मर्यादा घाल व तो पवित्र कर. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू उतरून खाली जा, नंतर तू व तुझ्याबरोबर अहरोनाने वर यावे. याजकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यास ताडण करील. मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांना हे सांगितले,